कोसळकर आपल्या भावना व्यक्त करत होत्या. त्यांचा विजय झालेला आहे. मुंबईमध्ये शिवसेना उभाठाचे मिलिंद वैद्य यांचा विजय झालेला आहे. मुंबईमध्ये शिवसेना उभाठाचे मिलिंद वैद्य उमेदवार होते, ते विजयी झालेले आहेत. तर तिकडे मीरा भाईंदरमध्ये भाजपचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत. मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. नरेंद्र मेहताने आपली ताकद लावली आणि 8 उमेदवार सध्या विजयी झालेले आहेत. कप्तान मलिक पराभूत. खरं तर हा नवाब मलिक यांच्यासाठी अतिशय मोठा धक्का. नवाब मलिक यांचा कुर्ला आणि सगळा परिसर एक प्रकारचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये स्वतःच्या भावाला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ते निवडून आणू शकले नाहीयेत. कप्तान मलिक यांचा पराभव झालेला आहे आणि एक प्रकारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बाजूला ठेवून मुस्लिम मतांचं एकत्रीकरण करण्याचा जो प्रयत्न होता ती राजकीय खेळी यशस्वी होताना तिकडे कोल्हापूरमध्ये महायुतीनं सध्या आघाडी घेतलेली आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये महायुतीचा सर्व जागांवर विजय झालेला आहे. महायुतीचे 4ही उमेदवार विजयी झालेले आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीची ही आघाडी काम केलं. भारतीय जनता पक्षात गेला तो आणि एक प्रकारे इनिंग जे आहे म्हणजे बीड आणि नांदेड मधून आलेला एक मुलगा मानखुर्द मध्ये येतो आणि निवडणुकीच्या रिंगणात उभं राहून विजयी होतो. त्याच्यासाठी ही लढत सोपी नव्हती. मानखुर्दचा मतदारसंघ ज्या पद्धतीचा आहे, तिथे असलेल्या मतदारसंघातली जातीवार आणि धार्मिक विभागणी केली तर भाजपचा उमेदवार इथून निवडून येईल का असा प्रश्न विचारला जात होता आणि त्याचमुळे नवनाथ बनचा हा विजय भाजपसाठी खूप मोठा म्हणावा लागेल. निश्चितच, कारण एक प्रकारे 9,000 मतं ही मुस्लिम मतं होती त्या मतदारसंघामध्ये, त्या वॉर्डमध्ये, आणि तरी सुद्धा हा विजय, पण ताकद सुद्धा तितकीच पडायला लावलेली होती. तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत करून भाजपच्या त्या उमेदवार होत्या त्या विजयी झालेल्या. त्यानंतर सागर वनखंडे हे प्रभाग क्रमांक 3 मधून शिवसेनेचे विजयी झालेले आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे ते उमेदवार आणि ते विजयी झालेले आहेत. एकीकडे तेजस्वी घोसाळकर यांचा विजय झाला आहे, नवनाथ बन यांचा विजय झालेला आहे, सागर वनखंडे यांचा देखील विजय झालेला आहे. नवनाथ बन यांचा विजय जल्लोष सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतोय. कदाचित गेल्या निवडणुकीला न्यूजरूम मध्ये उभं राहून नवनाथ हे सगळं रिपोर्टिंग करत होता. राजकीय मैदानात उतरून आज तो गुलालाची उधळण करतोय. आपला एक सहकारी राजकारणात मध्ये जाऊन आपलं नशीब आजमावतोय आणि पहिल्याच लढाईत त्याने गुलाल उधळलाय. मुंबईमध्ये भाजपचे प्रकाश गंगाधरे हे आघाडीवरती आहेत. भाजपच्या उमेदवारानं आघाडी घेतलेली आहे. प्रकाश गंगाधरे सध्या आघाडीवर आहेत. तर मुंबईमध्ये भाजपचे रोहिदास लोखंडे हे विजयाच्या अगदी जवळ पोहोचलेले आहेत. विजय त्यांचा निश्चित मानला जातोय. दुसरे भाजपचे उमेदवार प्रकाश गंगाधरे यांनी देखील जोरदार मुसंडी मारत आघाडी घेतलेली आहे आणि त्यानंतर रोहिदास लोखंडे हे विजयाच्या अगदी सीमारेषेजवळ आहेत. तर बघा, ह्या ब्रेकिंग न्यूजचा अक्षरशः पाऊस पडतोय. एक ब्रेकिंग वाजण्याच्या आधी दुसऱ्या 10 ब्रेकिंग तयार आहेत. 29 महानगरपालिकांमधल्या या सगळ्या बातम्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्वाभाविक आहे, सगळ्यांचं लक्ष मुंबईकडे आहे, पण मुंबई बरोबरच राज्यातल्या इतर महानगरपालिकांच्या सुद्धा अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. मुंबई, नवी मुंबई, त्याचबरोबर पनवेल आहे, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, भिवंडी आहे, मालेगाव आहे, संभाजीनगर आहे. त्याचबरोबर भाजपच्या जयश्री धांडे या 284 मतांनी विजयी झालेले आहेत. जळगाव मध्ये प्रभाग क्रमांक 6 मधून जयश्री धांडे यांचा विजय झालाय आणि पुण्याचा पहिला निकाल सध्या हाती येतोय. पुण्यामध्ये पुणेकरांनी ठरवलंय कुणाला सत्ता द्यायची, तर ती भाजपला. भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत. पुण्याचा हा पहिला निकाल विलास. निश्चितपणे भाजपसाठी ही खूप मोठी गुड न्यूज आहे. कारण ज्या प्रकारे भाजपनं पुण्यामध्ये काम केलं, ज्या प्रकारे पक्षाची बांधणी केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीपासून इथं लक्ष घातलं. मुरलीधर मोहोळ त्यांचे स्थानिक नेते, त्यानंतर चंद्रकांत पाटील, या सगळ्या नेत्यांनी एकत्रितपणे जे प्रयत्न केलेले होते,
मेट्रोचं काम असेल किंवा इतर जी विकास कामं आहेत त्याच्यावरती पुणेकरांनी विश्वास दाखवल्याचं बरं, आता आपल्याला पाहायला जालन्यामध्ये मिळतं. जाऊया. जालन्यामध्ये अपक्ष उमेदवार श्रीकांत पांगारकर हे विजयी झालेले आहेत. अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना जनतेनं साथ दिलेली आहे. श्रीकांत पांगारकर हे विजयी झाले. तिकडे मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचे 4 उमेदवार विजयी झाले असल्याचं पाहायला मिळतंय. मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या 4 उमेदवारांना त्यांचा विजय झालेला आहे. आणि नागपूरमध्ये जातोय. नागपूरमध्ये भाजप सध्या 68 जागांवर आघाडीवर आहे आणि काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर आहे. नागपूर हे देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांचं होम पिच. तिथे भाजपनं जोरदार ताकद लावली. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सध्या 42 जागांवर आघाडीवर आहे आणि राष्ट्रवादी मात्र अवघ्या 22 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. पिंपरी चिंचवडचे हे आकडे आपण पाहतोय. भाजपनं 42 जागांवर आघाडी घेत जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिकडे नागपूरमध्ये देखील भाजपनं मुसंडी मारले. तब्बल 68 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे. अगदी विजय प्राप्त करण्याच्या शेवटच्या सीमारेषेजवळ भाजप सध्या पोहोचलेली आहे. नागपूरचे हे आकडे आपण पाहतोय. भाजपची जोरदार मुसंडी तब्बल 68 जागा घेत आघाडीवर आहे. शिवसेना 2, राष्ट्रवादीला खातं देखील उघडता आलं नाहीये. काँग्रेस पाठी आहे. काँग्रेस 25 जागांवर काँग्रेसनं नागपुरात आघाडी घेतलेली आहे. तर काँग्रेसला नागपूरमध्ये सुद्धा दोबी पछाड भाजपनं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठी आघाडी तिथं नागपूरमध्ये भाजपनं घेतलेली दिसते. मुंबईत शिवसेना उबाठाचे रमाकांत राहटे हे विजयी झालेले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लढत देतोय हे स्पष्टपणे मुंबईमध्ये दिसतंय. इतर ठिकाणी ज्या प्रकारे वन साइड एक आपल्याला लाट म्हणा किंवा एक कल सगळा जाताना दिसतोय तसं मुंबईमध्ये नाहीये. मुंबईचं मैदान घामटा काढणार आहे महायुतीचं हे आता तरी दिसतंय. पुढच्या काळात काय होईल माहित नाही, पण अजून तरी ज्या प्रकारची एक्झिट पोल दाखवत होते थोडसा ब्रेक त्या सगळ्याला लागल्याचं आपल्याला दिसतंय. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष इथं मुंबईमध्ये मात्र काही ठिकाणी विजयी त्यांचे उमेदवार होताना आपल्याला दिसत आहेत. बरं, पुन्हा एकदा नवीन आकडे येत आहेत. मुंबईमध्ये भाजपच्या हेतल गाला या सध्या आघाडीवर आहेत. भाजपच्या उमेदवार हेतल गाला आघाडीवर असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे आणि आणखी त्यांचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. हेतल गाला त्यातल्याच एक, त्या देखील सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. निश्चितच आकडे पुढे सरकतायत. आघाडी पिछाडी सध्या सुरू आहे. मात्र हळूहळू आता कल हाती येऊ लागलेले आहे. दक्षिण मुंबईमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलं असल्याचं पाहायला मिळतंय. वॉर्ड क्रमांक 215 आणि वॉर्ड क्रमांक 214 मधून भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. दक्षिण मुंबईमध्ये भाजपनं आपलं खातं उघडलंय. 2 उमेदवार विजयी झालेले आहेत. 215 वॉर्ड क्रमांक आणि 214 मधून भाजपनं आपलं खातं उघडलेलं आहे.